नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, अशोक चव्हाण यांनी फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये आज प्रवेश केला। अशोक चव्हाणांच्या प्रवेशामुळे भाजपची शक्ती वाढणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे आपण पार पाडणार असं अशोक चव्हाण यांनी पक्षप्रवेशावेळी म्हटलं आहे। माननीय अशोकराव चव्हाण साहेब अमर राजूरकर जी यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि निश्चितच त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची शक्ती ही भक्कम झाली आहे, ती वाढली आहे, याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही। जी भूमिका वटवायची असतील, पक्षाची धोरणं असतील, कामासंदर्भातल्या अपेक्षा असतील, ती सर्वांनीच राबवलेली, मला वाटतं ती परंपरा महाराष्ट्रात कायम राहावी अशा प्रकारची निश्चित आम्हा सर्वांची माहिती भूमिका निश्चित राहणार आहे। एक नवीन सुरुवात भारतीय जनता पक्षाची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या पद्धतीने निश्चितच काम केलं जाईल। पक्षाच्या भूमिकेतून जे आदेश पक्ष मला देईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या पद्धतीने निश्चित आगामी काळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे। कुठलीही मागणी मी त्यांच्याकडे केलेली नाही, जे मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे निश्चित मी काम